नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण नेहमी ऐकतो गणपती बाप्पा आणि चंद्राची गोष्ट, पण खरंच बाप्पांनी चंद्राला शाप का दिला होता? चला तर आज जाणून घेऊया। तर व्हिडिओच्या एंड पर्यंत माझ्यासोबत बने रहा। एकदा काय झाले, गणपती बाप्पा आपल्या प्रिय वाहन मूषकासह आनंदाने फेरी मारत होते। रात्रीचा काळ होता तो। आकाशात पूर्ण चंद्र तळपळत होता। गणपती बाप्पा मोदकाचा आस्वाद घेत होते। गणपती हसत हसत म्हणाले, वा मूषका, काय सुंदर रात्र आहे। चंद्र किती उजळून निघालाय आणि या मोदकाचा स्वाद तर अप्रतिम। मग त्यांना पाहून मूषक आनंदाने म्हणाले, हो बाप्पा, तुमच्या सोबत फिरताना आणि मोदक खाताना मला खूप मज्जा येते। ते दोघे फेरफटका मारत असतानाच अचानक मूषकाच्या डोळ्यासमोर एक मोठा साप आला। मूषक अचानक थरथरतो, गणपतीचे संतुलन बिघडते। मग मूषक घाबरून म्हणतो, अरे देवा, साप! उंदीर मामा घाबरून उडी मारतो आणि गणपती बाप्पा खाली कोसळतात। त्यांच्या अंगावरील मोदक खाली सांडतात। हे दृश्य बघून आकाशातला चंद्र मोठमोठ्याने हसू लागतो। चंद्र टवाळे करतात। हा 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 हा, गणपती बाप्पा, तुम्ही तर लाडू खाऊन इतके जाड झालात की छोटासा धक्का सहनच नाही झाला तुम्हाला। चंद्राची ही टवाळी बाप्पांना मनाला लागते। ते रागाने चंद्राकडे पाहतात। अरे चंद्रा, तुझा हा गर्व मी आज मोडतो। तू आजपासून जो कोणी तुला पाहिल त्याला खोटा आरोप लागेल। हा माझा तुला शाप आहे। चंद्र घाबरतो आणि थरथरतो। चंद्र मग विनंती करतो, क्षमस्व बाप्पा, मी चुकलो, कृपा करून माझा शाप माफ करा। मग गणपती बाप्पाचे हृदय मृदू होते। मग ते शाप शिथिल करतात। गणपती शांत आवाजात, ठीक आहे चंद्रा, माझा शाप पूर्ण नाहीसा होणार नाही, पण भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला जो कोणी तुला पाहिल त्यालाच दोष लागेल आणि त्याचं निवारण करण्यासाठी तो सिंहवाहिनी, दुर्गेचे स्तोत्र आणि श्रीकृष्णाची कथा ऐकली की दोष नाहीसा होईल। तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन वर्ज्य मानले जाते। मग गणपती बाप्पा पुन्हा आपल्या उंदीर मामावर बसतात। चंद्र वरती नम्रपणे हसू लागतो आणि आकाशात चमकू लागतो। तर मित्रांनो, ही होती गणपती बाप्पांच्या शापामागची गोष्ट। अशाच पौराणिक आणि मनोरंजन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।